म्हाका दिसता थोडे बीजेपी आसूनय तो बीजेपीन नासतना सुद्धा चड बीजेपीन भितर आसा अशी आमची समज आसा. आनी हांव सदां ताका म्हणटा आमी आसा थिंगा तूं आसपा जाय. इवन फुडले खेपे हे म्हणटा म्हूण म्हाकाय तासडपट्टी कोडी जावपाक शकता, पूण हांव म्हाजे मनान कितें आहा तें सांगता. म्हाका जाय आनी अशें फुडाराक घडटलेय बीन आमचो तरी मांद्रे एक बरो कॅन्डिडेट, धडारी, लोकां पासत झुजपी, काम करून घेवपी कोण आसा जाल्यार फकत जीत आरोलकर आसा. आनी फुडले खेपे हांव ताका सांगपाक तूं आमकां जाय, आमच्या पक्षाचेर लढल्यार तूं शुअर जिखून येतलो. कांय भिवपाची गरज ना हे तरी हांव सांगपाक शकता. पत्रकार परिशदेक तुमच्या सगळ्यांचे हांव स्वागत करता. हांव म्हजो वांगडी सुदीप कोरगांवकर, आमी दोगूय मोगो पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य. आज ही पत्रकार परिशद घेवचे मुख्य कारण म्हणजे 2 दिवसां पयलीं एक कार्यक्रम जाल्लो धारगळी शिरगाळा, आणि ह्या कार्यक्रमाक भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यान जे भाषण केले त्या भाषणाच्या उल्लेखात त्यांनी मांद्रे मतदारसंघाचो जो आमदार आहा जी दारोळकर हो मगो पक्षाचो आमदार आहा आणि अजूनही तो पक्षात आहा म्हणटकच तेका जाहीररित्या आपल्या आमचो पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात आपोवप हे खरें म्हणजे निंदनीय आहा. हाचो निषेध करप तितकोच कमी, कारण अशें कळटा की तुमी जाहीररित्या आमच्या पक्षान फूट घालून करता. भारतीय जनता पक्ष आणि मोगो पक्षाची युती ही भारतीय जनता पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी यांच्या बरोबर जाल्लेली आहा. आजची ही युती फोंड्याच्या निवडणुकेत सुद्धा बरोबर काम करता. एका दिसा तर हांव आनी म्हजो वांगडी सुदीप कोरगांवकर हो सुद्धा फोंडा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराक आमी गेल्लेले आहात. म्हज्या कडेन दिसता की आमी सिन्सियरली युतीचो धर्म पाळटा आणि जाणून बुजून हे जे मंत्री येवन असली वक्तव्यां करून पक्षात आमच्या दुख म्हणपाचो प्रयत्न करतात. कोण मंत्री तो? मोविन गुदिन्हो ह्या मंत्र्यान जे म्हटला की ह्या आमदारा आपल्या भारतीय जनता पक्षान येवप हे खरोखर म्हणजे एकदम वायट उलोवप ताचें. तांणी अशें म्हणप नासलें, कित्याक दोनूय पक्षाचे युती सरकार बरें चल्लां, सरकारात दोनूय पक्षाचो सहभाग सारको आसा, एकामेकांक आमी सहकार्य करतात आणि त्या हेतूंत ह्यांनी हे म्हणप हें बरोबर दिसना. आमचें म्हणणें अशें आहा की भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षान आणि मुख्यमंत्र्यान सदर मंत्र्याक समज दिवप की बाबा हे इल्लो जिल्लो मंत्री किंवा आनी कोण येवप आणि अशें उलोवप हें बरोबर न्ही. हो मतदारसंघ मांद्रे मतदारसंघ हो मोगो पक्षाचो मतदारसंघ आसा. फक्त काही वेळा सोडलो जाल्यार आज पर्यंत मोगो पक्षाचेच ह्या मतदारसंघात सत्ता आसलेली आणि ह्या मतदारसंघातल्या आमदाराक त्यांनी आपोवप हे बरोबर न्हू अशें आमचें मत आहा. आणि म्हाका दिसता की ह्या आमचो संदेश मुख्यमंत्र्या कडेन आणि पक्षाच्या अध्यक्षा कडेन पावतलो आणि योग्य ती समज त्या मंत्र्याक दिवप हें सारकें आहा. जी दारोळकर हो आमच्या पक्षाच्या निशाणी निवडून दिलेला अजून पर्यंत तो पक्षात आहा, पुढे पक्षात आसतलो अशी आमी आशा धरतात आणि ताका परत आमच्या पक्षाक फूट घालून ताका आमच्या पक्षातून भायर काडप हें बरोबर ना. हेची जाणीव भारतीय जनता पक्षान घेवची. 2 दिसां पयलीं मोविन गुदिन्हो मंत्र्यान त्या जीत ह्यो बीजेपी येवचो आसा म्हटल्यार त्या बद्दल आमी जाहीर पयलो निशेध करता. कारण जीत पयलो आपूण काँग्रेसीत आसलो, मागीर तो बीजेपीत जावन थंय वॉशिंग मशिनात घालून तो स्वच्छ जालो आसा ताका दिसता. मोविन गुदिन्हो स्वच्छ जालो दिसता. पण कोणाक जर पक्ष सोडून जावचो जाल्यार कोण कोणाक बंधन घालूंक शकना ना. पावसकर, बाबू आजगांवकर पक्ष सोडून गेले, पण मगो पक्ष आसा तसोच आसा. पण सोपले कोण? ते जर आज मगो पक्षात आसतले तर आज ते आमदार असले. तर ढवळीकर बंधू असा म्हणून मगो पक्ष आज टिकून आसा. पण आज जो मगो पक्षाचा काम बऱ्या तरेन चल्लेलो आसा आणि आम्ही सुद्धा पहिलेपासून जे असंख्य कार्यकर्ते मगो पक्षाचे असत ते एकजुटीन काम करते सर. कोणीही काहीतरी याचा बोलायचा ह्या योग्य नाही.
जी ह्यो आमकां आदर आमी तिचाचो त्यांचा आदर करतो आणि जिता सारकिलो ह्यो जो काय आपल्या मांद्रे मतदारसंघात विकास कामां करता ती योग्य अशी करता आसा आणि तोयनी ह्या मगो पक्षासाठी कामही करता आसा त्यांनी आता पुढे मगो पक्षाच्याच रमान पुढे आमदार म्हणून निवडून येवचो आसा असं आमकां वाटतं. आणि की हो मतदारसंघ हो मगोचो मतदारसंघ आणि आम्ही हो मतदारसंघ सोयरपणी सोडचो ना. आमचो हो ह्या मतदारसंघात मगोचोच उमेदवार फुडल्या इलेक्शनाक आसतलो. समजा असे वावडे उठता की जी तारोलकर बीजेपीन वयता असे वावडे उठता आणि समजा तो खरोच बीजेपीन गेलो जाल्यार तुम्ही कितें करतले? कोण वयता तेका आमी आडोवंक शकना. आमी आमच्याकडे पर्याय आसा. आमी आमचो दुसरो उमेदवार उबे करतले.